नमस्कार मित्रांनो, SRC ट्रेडर्स चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज युनियन बजेट असल्यामुळे मार्केटसाठी एक इव्हेंटच होता. तर आपण सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर आपला हा सपोर्ट झोन आहे आणि हा रेजिस्टन्स झोन होता. तर ओपन होऊन आपला रेजिस्टन्स झोन ब्रेक करून ज्यावेळी मार्केटने ते अपसाईडचा थोडा मूव दाखवला, त्या ठिकाणी आपले कॉल साईडची एंट्री झाली. ते कॉल साईडच्या एंट्रीमध्ये छोटा SL होता, तर तो SL ह्या ठिकाणी हिट झाला आणि नंतर आपल्या साईडला मार्केट थोडं मूव झालं. त्याच्यानंतर आपण पुट साईडला एंट्री केली. ऑलमोस्ट या लेवलला इथं आपण पुट साईडची एंट्री केली, त्याचा सुद्धा SL इथं हिट झालं. असं 1-2-3 ट्रेड आपले सकाळी हिट झाले. त्याच्यानंतर दाखवतो मी इथे हे जे 2-3 ट्रेड जे आहेत ते आपले SL हिट झाले होते. त्याच्यानंतर मार्केटमध्ये आपल्या बजेट चालू झालं. आपल्या FMने बजेट अनाऊन्स केलं. त्याचे जे काही पॉईंट्स आहेत ते त्यांनी सांगितले आणि ज्यावेळी शेअर मार्केटमधील ऑप्शन फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमधील जो STD टॅक्स आहे त्याची न्यूज या कॅन्डलच्या आसपास आली. या कॅन्डलच्या आसपास त्याची न्यूज आली. त्यांनी 0.1% वरून 0.125% वरती चार्जेस इन्क्रीज केले, जे की ऑप्शनचे, आणि फ्युचरचे 0.5 वरून 0.05% त्यांनी इन्क्रीज केले फ्युचरसाठी. तर ती एक निगेटिव्ह न्यूज आपल्या शेअर मार्केटसाठी होती, जेणेकरून आपल्यासारखे जे ट्रेडर्स आहेत ऑप्शन्स आणि फ्युचर्समध्ये काम करणारे त्यांच्यासाठी ती निगेटिव्ह न्यूज होती. त्यामुळे इथून एक शार्प फॉल मूव्ह चालू झाला. या शार्प फॉल मूव्हमध्ये आपण 2 ट्रेड केले. एक 5 लॉटने एक ट्रेड केला आणि एक 6 लॉटने एक ट्रेड केला. तर पहिला ट्रेड आपण मी तुम्हाला शो करतो. पहिला ट्रेड जो आहे तो इथं 25,200चा PE आपण बाय केला होता 150च्या लेवलला. आता 25,200चा PE त्याची ऑर्डर बुक आहे. 25,200चा PE आपण इथं बाय केला 150च्या लेवलला आणि 6 लॉटनी, आणि त्याचं पार्शियल बुकिंग आपण चालू केलं 175 पासून. म्हणजे जवळपास 150 ते 275 म्हणजे 125 पॉईंट्स मूव्ह झाल्यानंतर आपण त्याचं पार्शियल बुकिंग केलं 3 लॉटचं. इथं तुम्ही बघू शकता. 150ला आपण इथं बाय केला. त्याच्यानंतर 275ला आपण 3 लॉट सेल केले. त्याच्यानंतर आपण 281ला 2 लॉट एक्झिट केली आणि राहिलेल्या एका लॉटचा SL आपण 260 वरती लावून ठेवला. अशा प्रकारे या ट्रेडमध्ये ऑलमोस्ट 131 पॉईंट्स आपण कॅप्चर केले. हा इथं आपला ट्रेलिंग SL 260च्या आसपास इथे हिट झाला आणि परत मार्केट आपल्या साईडनं मूव्ह झालं. तर त्याच्यानंतर आपण दुसरा एक ट्रेड प्लेस केला आणि या ट्रेडमध्ये 25,200च्या ट्रेडमध्ये आपल्याला ऑलमोस्ट 48,000 प्रॉफिट आपण बुक केलं. त्याच्यानंतर हाच मूव्ह कंटिन्यू होईल याची शाश्वती लागल्यानंतर आपण दुसरा एक पुट साईडचा ट्रेड प्लेस केला, जो की 24,800च्या लेवलचा. या ठिकाणी 24,800ची पुट ऑप्शन आपण इथं बाय केला आणि तो 24,800चा पुट ऑप्शन आपण बाय केला 24,800. तो आपण बाय केला 216च्या आसपास. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 24,800चा PE, प्लेस ऑर्डर बाय ऑर्डर 213ला आपला 24,800चा पुट ऑप्शन बाय झाला, जो की 5 लॉटनी. त्याच्यामध्ये सुद्धा आपण 319ला गेल्यानंतर आपण प्रॉफिट बुकिंग चालू केली, पार्शियल प्रॉफिट बुकिंग. म्हणजे आपण इथं बाय केला आणि
इथं पार्शल बुकिंग केलं आणि राहिलेले लॉट साईजचे आपण 250ला ट्रेल करून ठेवला. म्हणजे 3 लॉट आपण इथं पार्शल बुक केले आणि 2 लॉट ट्रेल करून ठेवले. तर ज्यावेळी परत मार्केट रिव्हर्स आलं त्यावेळी तिने तो ट्रेलिंग एसएल हिट झाला. अशा प्रकारे या ट्रेडमध्ये सुद्धा आपण 105 पॉईंट्स कॅप्चर केले. म्हणजे हे जे 2 ट्रेड आहेत या 2 ट्रेडमध्ये या ट्रेडमध्ये 130 पॉईंट्स कॅप्चर केले, या ट्रेडमध्ये 105 पॉईंट कॅप्चर केले. क्वांटिटी कमी आणि जास्त पॉईंट्स कॅप्चर केल्यामुळे चांगलं प्रॉफिट आपण आज बुक करू शकलो. हे 3 एसएल गेले. अशा प्रकारे आज आपण 52Kला डे क्लोज केला आणि एवढे ट्रेड झाल्यानंतर आपण सिस्टीम क्लोज केली आणि स्टॉप केलं ट्रेडिंग. त्याच्यानंतर रिव्हर्स आलं, थोडा कन्सोलिडेट झाला, परत थोडा पडला. याच्यामध्ये आपण कोणताही ट्रेड घेतला नाही, कारण की आपलं जे काय टार्गेट होतं किंवा आजच्या इव्हेंटमुळे जो काय प्रॉफिट होणार होता, इव्हेंटचा फायदा पण असतो आणि तोटा पण असतो. जर का चांगल्या प्रकारे मूव कॅप्चर झाला तर फायदा, नाही झाला तर अकाउंटसुद्धा ब्लो होतं इव्हेंट दिवशी. यासाठी आपली शिस्त पण महत्त्वाची आहे, पेशन्स पण महत्त्वाचे असतात. तर आता तुम्ही ते टाईमसुद्धा बघू शकता. मी संध्याकाळी 8:10 हा व्हिडिओ शूट करत आहे आणि ते रिफ्रेशसुद्धा करून दाखवतो. तर आपण एवढेच ट्रेड घेतले आणि याच्यामध्ये 52,000 रुपयाचे प्रॉफिट आपण बुक केलेले आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून काय याच्यामध्ये सुधारणा असतील तर सजेशन द्या. थँक्यू.